जय शिवराय, नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो। आज मी सकाळी व्हिडिओ बनवत आहे कारण गोसावळ्याची वाढ छान होत आहे। इथे बघू शकता ही लहान गोसावळ आहे। आणखीन इथे तुम्हाला पुढे दाखवतो, हे पहा, तिकडे बघू शकता वेल कशी पसरलेली आहे। बघू शकता अगदी एका घनदाट जंगलासारखे, एक स्लॅबसारखं बघू शकता। हेच मला मित्रांनो उन्हाळ्यामध्ये याचा फायदा होणार आहे। इथे बघू शकता, हे पहा, तुम्हाला लांबून दृश्य दाखवतो। उन्हाळ्यामध्ये याचा फायदा म्हणजे मला कसं, मी भाजीपाला जरी लावलं, काही जरी लावलं ना, वेलवर्गी वगैरे, तर त्याचा सावली त्यांना मिळेल। तर मी हे त्यावेळेस काढणार नाही वाळल्यानंतर देखील। ते तुम्हाला पुढे दाखवतो आणखीन मी। हे पहा कशी पसरलेली आहे पुढे। ही गोसावळीची वेल मित्रांनो कमीत कमी 4 ते 5 महिने जातं आणि त्याला भरपूर गोसावळ्या येतात। हे पहा, मी तुम्हाला तिकडून दाखवतो। सावली कशी पडलेली आहे बघा, बाहेर ऊन पडलेलं आहे तरी देखील इथे सावली आपल्याला मिळत आहे आणि निरोगी आहे अगदी वेल। हे पहा, इथे लहान गोसावळ्या आहे। हे पहा, वरती देखील फुले आहेत। इथे हे गोसावळ बघू शकता, मोठी झालेली आहे। तिकडे तुम्हाला दाखवतो मी। हे पहा, इथे एक आहे, इथे एक आहे। आणखीन काय पाहिजे? हळूहळू यांची वाढ होत आहे। अगदी निरोगी आहे वेल, पूर्णपणे नैसर्गिकरित्या पिकलेली वेल आहे, वाढलेली वेल आहे, बघू शकता। हे पहा, तर 2 दिवसाआधी मित्रांनो मी देखील गोसावळ काढलेलं होतं। तर घरच्या आईने देखील गोसावळ काढलेले आहे। तर त्यासाठी समोर मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, तरी एक मी व्हिडिओ सेंड केलेला आहे चॅनलमध्ये। तर आणखीन जसं यांची मोठे होईल गोसावळ तर मी व्हिडिओ सेंड करत राहीन। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, धन्यवाद। तर थांबा मित्रांनो, आणखीन तुम्हाला दाखवायचं राहिलं की फुलापासून कसे पडवळ तयार बनते। हे पहा, ते फूल आहे, त्याला मागूनच हे गोसावळ आलेली आहे। इथे देखील तसंच आहे, बघू शकता। हे पहा, काय निसर्गाची कमाल आहे। फुले अजून वरती भरपूर आहेत, इथे बघू शकता। हे पहा, हे पहा, इथे देखील एक छोटं बनलेलं आहे। तर असेच मी व्हिडिओ बनवत राहीन मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा।